नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय बारामती या वायसीएमच्या अभ्यास केंद्रातील मी समंत्रक डॉक्टर ज्योतिराम घाडगे. मित्र हो, आपण आजच्या लेक्चरमध्ये TYBAचा इको 275 या विषयामधील अतिशय महत्त्वपूर्ण घटक अभ्यासणार आहोत आणि तो म्हणजे हरित क्रांती आणि त्याचबरोबर भारताच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेची असणारी वैशिष्ट्ये. हरित क्रांती म्हणजे काय हे खरं तर आपणा सर्वांना माहीत असलंच पाहिजे आणि मला वाटतं हरित क्रांती म्हणजे काय जरी आपण या संकल्पनेमध्ये असणारे जे काही शब्द आहेत त्याच्यावर जरी विचार केला तरी याचा असणारा जो काही मीनिंग आहे तो तुमच्या सर्वांच्या लक्षामध्ये येऊन जाईल. हरित प्लस क्रांती, अर्थातच शेती क्षेत्रामध्ये जी काही क्रांती झाली, शेती क्षेत्रामध्ये जे काही बदल घडवून आणण्यात आले गेले यालाच एकंदरीत हरित क्रांती असं म्हणतात. पारंपरिक हातारे किंवा तंत्र यांच्या साहाय्याने करण्यात येणाऱ्या शेतीत उत्पादन वाढ घडवून आणणे आणि त्याद्वारे शेतकरी असेल किंवा ग्रामीण भाग असेल यांच्या परिस्थितीमध्ये बदल घडवून आणणे हे आवश्यक आहे याची जाणीव सरकारला सुद्धा झाली होती. शेतीमध्ये आमूलाग्र बदल झाल्याशिवाय अपेक्षित उत्पादन वाढ होणार नाही. तसेच जी काही अन्न समस्या आहे किंवा अन्नाची जी काही टंचाई आहे ही परिणामकारक याच्यावर उपाय शोधणे अशक्य आहे हे सुद्धा सरकार आणि नियोजनकर्त्यांना वाटू लागलं गेलं आणि त्याचाच एक भाग म्हणून जमीन सुधारणा कायद्याची अंमलबजावणी झाली गेली. शेती उत्पादन वाढ घडवून आणण्यासाठी केवळ संस्थात्मक जे काही बदल आहेत हेच उपयोगी नाहीत तर तांत्रिक बदलसुद्धा आवश्यक आहेत. मित्रहो, 1961 7 जिल्ह्यामध्ये प्रकर्षित शेती विकास कार्यक्रम म्हणजेच इंटेन्सिव्ह ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट प्रोग्राम राबवण्याचे ठरवण्यात आले होते. 1965 नंतर यांच्या जोडीला अधिक उत्पादन देणाऱ्या जातीचा कार्यक्रम म्हणजेच हाय यील्डिंग व्हरायटी प्रोग्राम हा राबवण्यात आला गेला. आधुनिक तंत्र वापराची ही व्यूहरचना आधुनिक शेती उत्पादन तंत्र, बियाणे, खते तंत्र किंवा हरित क्रांती या नावाने खऱ्या अर्थाने ओळखली जाते. थोडक्यात म्हणजे काय तर आधुनिक तंत्र, बी बियाणे, पाणी व्यवस्था वापराची नीती म्हणजे हरित क्रांती. पुन्हा एकदा हा भाग मी रिपीट करतो या. आधुनिक तंत्र, बी बियाणे, विशेषतः संकरित बी बियाणे, पाणी व्यवस्था वापराची नीती म्हणजे हरित क्रांती होय. मात्र ही हरित क्रांती काही निवडक प्रदेशातच किंवा राज्यातच ही घडून आली गेली किंवा याचा प्रयोग करण्यात आला गेला. 1965 कृषी संशोधकांनी गव्हाची पहिली आधुनिक किंवा संकरित जात शोधून काढली. तिचे बियाणे प्राप्त होऊन गव्हाच्या उत्पादनामध्ये खऱ्या अर्थाने भरघोस वाढ झाली. म्हणजे हरित क्रांतीचा महत्त्वाचा उपयोग हा शेतीच्या उत्पादनामध्ये वाढ घडवून आणण्यासाठी करण्यात आला गेला आणि त्यामध्ये विशेषतः ही हरित क्रांती गव्हाच्या बाबतीमध्ये खऱ्या अर्थाने यशस्वी झाल्याचे दिसून येते. 1960-61 गव्हाचे उत्पादन हे केवळ 11 दशलक्ष टन होतं. मात्र 1999-2000 अखेर हे गव्हाचं उत्पादन 76 दशलक्ष टनापर्यंत वाढलं गेलेलं आहे. यावरून तुमच्या लक्षामध्ये आलं असेल या हरित क्रांतीचा उपयोग गव्हाच्या उत्पादन वाढीसाठी मोठ्या प्रमाणात झाल्याचा दिसून येतो. भारतीय शेती क्षेत्रात हरित क्रांतीमुळे नवं चैतन्याचं वातावरण निर्माण झालं गेलं. शेती उत्पादनामध्ये तांत्रिक क्रांतीने उत्पादनामध्ये भरघोस वाढ घडवून आणता आली गेली. शेती म्हणजे केवळ निसर्गावर अवलंबून राहणे, मिळेल तेवढेच उत्पादन घेणे किंवा कुटुंबाची गुजराण करण्याचा एक मार्ग एवढ्याकरता शेती राहिली गेली नाही.
नवीन तंत्रज्ञान, आधुनिक बी बियाणे यांचा अधिक प्रकर्षितपणे वापर करून उत्पादनामध्ये वाढ घडवून आणणे आणि त्याद्वारे स्वतःचे उत्पादन वाढवणे आणि शेतीमध्ये गुंतवणूक करणे या जबाबदारीची जाणीव ही शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने झाली गेली. आणि त्यातून उत्पादन प्रक्रियेमध्ये एक उत्साहाचं वातावरण निर्माण झालं गेलं. शेती पूर्वीपेक्षा अधिक उत्साहाने करण्यात येऊ लागली गेली. हरित क्रांतीमुळे शेती उत्पादनात मोठ्या प्रमाणामध्ये वाढ घडून आली गेली. परंतु या हरित क्रांती जरी शेती उत्पादनामध्ये वाढ घडवून आणण्यामध्ये यशस्वी झाली असली तरीसुद्धा या हरित क्रांतीचे काही दोषसुद्धा आहेत. जसं की ही हरित क्रांती केवळ भांडवलवादी शेतीस उपयोगी ठरली आहे. तुम्हा सर्वांना माहीतच आहे की शेतीच्या नव्या तंत्रामध्ये किंवा व्यूहरचनेमध्ये आधुनिक खते, बी बियाणे यांच्या वापरावर मोठ्या प्रमाणामध्ये भर देण्यात आला गेला होता आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणावर भांडवलाची आवश्यकता असते, हे तर तुम्हाला सर्वांना माहीतच आहे. परंतु आपल्या भारतामध्ये काही शेतकऱ्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये भांडवल आहे तर काही शेतकऱ्याकडे अतिशय कमी भांडवल आहे. आणि त्यामुळे ज्या शेतकऱ्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये भांडवल आहे त्याच शेतकऱ्यांना या हरित क्रांतीचा उपयोग झाला गेला. म्हणजेच ही हरित क्रांती ज्यांच्याकडे भांडवल कमी आहे अशा शेतकऱ्यांना उपयोगी ठरली नाही गेली. आणि म्हणूनच असं म्हटलं जातं, हरित क्रांतीमुळे भांडवलवादी शेतीस हा प्रारंभ झाला. हरित क्रांतीचा पुढचा एक दोष आहे आणि तो म्हणजे तांत्रिक घटकांचं वर्चस्व. खरं तर संस्थात्मक जमीन सुधारणा आणि तांत्रिक जमीन सुधारणा या जमीन सुधारणाचे हे महत्त्वाचे दोन घटक आहेत किंवा दोन महत्त्वाच्या बाजू आहेत. तांत्रिक जमीन सुधारणाबरोबरच संस्थात्मक जमीन सुधारणा अतिशय महत्त्वपूर्ण आहे. कारण संस्थात्मक बाजूमध्ये प्रामुख्याने शेतीच्या मालकी तत्वाकडे, जमिनीच्या पुनर्वाटपाकडे हे लक्ष पुरवण्यात येते. जमिनीसारख्या उत्पादन घटकाची मालकी ही केवळ काही लोकांच्या हाती केंद्रित न राहता जमिनीचे पुनर्वाटप होणे हे आवश्यक आहे. शेतकऱ्याला जमिनीची मालकी प्राप्त झाल्यास सर्व उत्पादन वाढ आपल्या मालकीचे होणार आहे या भावनेतून त्याला उत्पादन वाढीची खऱ्या अर्थाने प्रेरणा मिळते आणि या प्रेरणेचा लाभ त्या संबंधित शेतकऱ्याला होतो. यातून उत्पादन वाढ घडून येते. आणि म्हणूनच तांत्रिक सुधारणेबरोबरच संस्थात्मक सुधारणा हा सुद्धा महत्त्वाचा भाग आहे. परंतु हरित क्रांतीमुळं तांत्रिक घटकांचंच मोठ्या प्रमाणामध्ये वर्चस्व राहिलं गेलं. अर्थातच हरित क्रांतीच्या तत्वामध्ये जमीन सुधारण्याच्या महत्त्वाच्या अशा संस्थात्मक बाजूकडे दुर्लक्ष झाल्याचं दिसून येतं. या हरित क्रांतीचा पुढचा दोष आणि तो म्हणजे आर्थिक विषमतेमध्ये वाढ. काही शेतकरी हे अतिशय श्रीमंत आहेत तर काही शेतकरी अतिशय गरीब आहेत. म्हणजे काही शेतकऱ्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये भांडवल आहे तर काही शेतकऱ्याकडे अतिशय कमी भांडवल आहे. अर्थातच शेतीतील तांत्रिक क्रांतीने ग्रामीण भागात अगोदरच अस्तित्वात असलेल्या आर्थिक विषमतेमध्ये ही भर घातली आहे. हरित क्रांतीचा लाभ झालेले शेतकरी हे बडे शेतकरी होते. प्राप्त झालेल्या उत्पादन वाढीतून त्यांनी मोठे उत्पन्न मिळवले. त्याद्वारे नवीन जमिनीची खरेदी केली. म्हणजे अधिक श्रीमंत असलेले शेतकरी हे खऱ्या अर्थाने अधिक श्रीमंतच झाले गेले. उत्पादक साधन सामग्रीवर या बड्या शेतकऱ्यांचं, या श्रीमंत शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर वर्चस्व निर्माण झालं. अर्थातच यातून भूमिहीन तसेच अल्पभूधारक शेतमजूर यांच्या संख्येमध्ये भर पडून ग्रामीण भाग हा विकासापासून एक प्रकारे
वंचित राहिला गेला. एकंदरीत काय तर हरित क्रांतीमुळे आर्थिक विषमतेमध्ये वाढ झाली. या हरित क्रांतीचा एक पुढचा दोष आणि तो म्हणजे श्रमापेक्षा यंत्राचा जास्त वापर करण्यात आला गेला. हरित क्रांतीने श्रमापेक्षा यंत्राचा अधिक वापर करण्यास खऱ्या अर्थाने प्राधान्य दिले आणि यामुळे ग्रामीण भागात खऱ्या अर्थाने जे श्रमिक आहेत त्या श्रमिकांच्या बेकारीमध्ये वाढ झाली गेली. बेकारीमध्ये वाढ झाल्यामुळं अशा श्रमिकांच्या उत्पन्नामध्ये घट झाली. अर्थातच अशा श्रमिकांच्या दारिद्र्यामध्ये भरच पडली. मित्रो, सर्वात महत्त्वाची गोष्ट आणि ती म्हणजे ही हरित क्रांती ही केवळ गव्हाच्या बाबतीमध्ये अधिक यशस्वी ठरली गेली आहे. वास्तविक पाहता तेलबिया असतील, कापूस असेल किंवा ज्यूट असेल यांच्या उत्पादनात देखील वाढ घडवून आणणे हे गरजेचं होतं. परंतु या हरित क्रांतीनं इतर पिकाकडे दुर्लक्ष झालेलं आहे. केवळ गव्हाच्या उत्पादनामध्ये ही हरित क्रांती अधिक यशस्वी ठरली आहे. त्याचबरोबर ही हरित क्रांती काही निवडक नैसर्गिक साधनसंपत्तीने समृद्ध अशा राज्यामध्येच, उदाहरणार्थ पंजाब असेल, हरियाणा असेल किंवा उत्तर प्रदेश असेल, त्याचबरोबर आंध्र प्रदेश असेल आणि महाराष्ट्रातील काही निवडक जिल्हे असतील यांच्यापुरतीच ही हरित क्रांती मर्यादित राहिली गेली आहे. म्हणजे या हरित क्रांतीचा उपयोग किंवा ही हरित क्रांती अशा काही राज्यापुरतीच किंवा काही राज्यातील काही जिल्ह्यापुरतीच यशस्वी ठरली आहे. वास्तविक देशाची अर्थव्यवस्था ही शेतीप्रधान असताना नवीन व्यूहरचनेसाठी केवळ काही राज्ये किंवा काही जिल्हे निवडणे हे अयोग्य आहे. मागासलेल्या भागातही नवीन व्यूहरचनेची किंवा हरित क्रांतीची अंमलबजावणी होणं तितकंच गरजेचं होतं. अशा प्रकारे हरित क्रांती केव्हा उदयास आली आणि या हरित क्रांतीचा उपयोग निश्चितपणे कोणत्या शेतकरी वर्गाला झाला, ही हरित क्रांती कोणत्या धान्याच्या बाबतीमध्ये यशस्वी ठरलेली आहे, एवढंच नव्हे तर या हरित क्रांतीचे दोष किंवा ही हरित क्रांती कोणत्या बाबतीमध्ये अयशस्वी ठरली आहे इत्यादी आपण भाग समजून घेतलेला आहे. यानंतर जो पुढचा भाग आहे तो म्हणजे भारताच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये. भारताच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये. या भारताच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचं पहिलं वैशिष्ट्य आहे आणि ते म्हणजे मोठ्या प्रमाणावरील ग्रामीण लोकसंख्या. मित्रहो, तुम्हा सर्वांना माहीतच आहे की शहरापेक्षा ग्रामीण भागामध्ये वास्तव्य करणारी जी काही लोकसंख्या आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये आहे. भारताच्या लोकसंख्येचं जे काही ग्रामीण स्वरूप आहे ते जर पाहिलं तर 1951मध्ये ग्रामीण लोकसंख्येचे एकूण लोकसंख्येशी असलेलं जे काही प्रमाण आहे ते 82.71% होतं. 1961मध्ये ग्रामीण लोकसंख्येचे एकूण लोकसंख्येशी असलेलं जे काही प्रमाण आहे ते 80.03% पर्यंत कमी झालं. तर हे प्रमाण 1991मध्ये 74.28% पर्यंत घटलेलं आहे. म्हणजे 74.28% हे जर प्रमाण आपण विचारामध्ये घेतलं तर आपल्या सर्वांच्या लक्षामध्ये येऊन जाईल की ग्रामीण भागामध्ये वास्तव्य करणारी जी काही लोकसंख्या आहे ती आपल्या भारतामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. या ग्रामीण अर्थव्यवस्थेचं दुसरं वैशिष्ट्य आणि ते म्हणजे ग्रामीण साक्षरता. साक्षरता म्हणजे लिहिता वाचता येणे आधुनिक जगातील एक अत्यावश्यक गोष्ट आहे. खरं तर लिहिता वाचता येणं ही एक आधुनिक जगातील एक अत्यावश्यक गोष्ट आहे. ग्रामीण
भागातील साक्षरता ही नागरी भागापेक्षा कमी आहे. एवढेच नव्हे तर ग्रामीण स्त्रियांमधील साक्षरता तर खूपच कमी आहे. भारताच्या ग्रामीण भागात खरं तर साक्षरता मोठ्या प्रमाणामध्ये पसरणं, ग्रामीण भाग साक्षर होणं हे ग्रामीण भागाच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण बाब आहे. परंतु आजही ग्रामीण भाग हा 100% साक्षर नाही. ग्रामीण अर्थव्यवस्थेचं पुढचं वैशिष्ट्य ते म्हणजे धारण क्षेत्राचा आकार. खरं तर आपल्या भारताच्या धारण क्षेत्राचा आकार आणि जे काही विकसित देश आहेत त्या विकसित देशातील धारण क्षेत्राचाच आकार यांची जर तुलना केली तर भारतामध्ये धारण क्षेत्राचा आकार अतिशय लहान आहे हे आपल्या लक्षामध्ये येऊन जाईल. ऑस्ट्रेलियामध्ये शेतीचा सरासरी आकार हा सुमारे 2 हेक्टर आहे. अमेरिकेमध्ये शेतीचा सरासरी आकार हा 150 हेक्टर आहे. तर इंग्लंडमध्ये हा आकार 50 हेक्टर आहे. मित्रहो, ऑस्ट्रेलियाचा आकार 2000 हेक्टर आहे, अमेरिकेचा आकार 150 हेक्टर आहे, तर इंग्लंडचा आकार हा 50 हेक्टर आहे. परंतु भारतात सरासरी धारण क्षेत्र केवळ 2 हेक्टर आहे. 200 हेक्टर कुठे आणि 2 हेक्टर कुठे यावरून तुमच्या सर्वांच्या लक्षामध्ये आलं असेल की भारतामध्ये धारण क्षेत्राचा आकार अतिशय लहान आहे. एवढंच नव्हे तर 1 हेक्टरपर्यंत म्हणजे सीमांत धारण क्षेत्र हे भारतामध्ये 58% आहे. तर 1 ते 4 हेक्टरपर्यंत जे काही लघु धारण क्षेत्र आहे याचं आकारमान 32% आहे. म्हणजे भारतात एकूण धारण क्षेत्रापैकी 90% शेती ही सरासरीपर्यंतच्या इतक्या लहान आकाराची आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेचं पुढचं वैशिष्ट्य आणि ते म्हणजे शेतमजूर. स्वतःची जमीन नसणारे किंवा जमिनीचा अत्यंत लहान आकार आहे असे शेतकरी स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी दुसऱ्याच्या शेतीमध्ये काम करण्यासाठी जातात. याला शेतमजूर असं म्हणतात. मित्रहो, या शेतमजुराचं प्रमाण ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे. कारण ग्रामीण भागामध्ये भूमिहीन असणारे शेतकरी तितकेच आहेत आणि ज्या शेतकऱ्यांचं आकारमान लहान आहे अशा शेतकऱ्यांचं संगोपन त्या शेतीवर होऊ शकत नाही आणि म्हणून असे शेतकरी हे दुसऱ्याच्या शेतामध्ये काम करण्यात जातात. एवढंच नव्हे तर अशा शेतकऱ्यांना किंवा अशा शेतमजुरांना दुसऱ्याच्या शेतीमध्ये जे काही काम प्राप्त होत आहे ते सुद्धा हंगामी काम प्राप्त होत आहे. कारण भारतीय शेती ही निसर्गावर अवलंबून आहे, मान्सून पावसावर अवलंबून आहे आणि म्हणूनच भारतीय ग्रामीण अर्थव्यवस्थेचं अतिशय महत्त्वपूर्ण जे काही वैशिष्ट्य आहे आणि ते म्हणजे ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये शेतमजुरांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. जे पुढचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे ग्रामीण कर्जबाजारीपणा. घेतलेलं कर्ज मुदतीबाहेर अनेक वर्षे फेडता आले नाही आणि कर्ज फेड करण्याची क्षमताही उरली नाही तर माणूस हा कर्जबाजारी झाला असं आपण म्हणतो. ग्रामीण भागातील दारिद्र्य, बेकारी अशा समस्येमुळे तेथे प्रचंड प्रमाणावर हा कर्जबाजारीपणा असल्याचं आपल्याला आढळून येतो. म्हणजे ज्यांनी कर्ज घेतलेलं आहे असा कर्जदार हा कर्जाची अनेक कारणामुळे परतफेड करू शकत नाही आणि त्यामुळं तो शेतकरी किंवा ते कुटुंब किंवा तो व्यक्ती हा कर्जबाजारीपणामध्ये आपल्याला आढळून येतो. ग्रामीण अर्थव्यवस्थेचं पुढचं वैशिष्ट्य आणि ते म्हणजे ग्रामीण बेकारी. भारतामध्ये बेकारीचा प्रश्न हा किती मोठ्या प्रमाणामध्ये आहे हे तुम्ही सर्वजण खऱ्या अर्थाने जाणता. भारतामध्ये ग्रामीण भागामध्ये जी काही बेकारी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये आहे. केवळ एकाच प्रकारची बेकारी आपल्याला दिसून येत नाही. अल्प बेकारी, प्रचंड बेकारी असेल, हंगामी बेकारी असेल.
छुपी बेकारी शेती, विशेषतः शेती व्यवसायामध्ये छुपी बेकारीचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने शेतमजूर हा शेतीमध्ये काम करतो, परंतु त्याच्यामुळे उत्पादनामध्ये कोणत्याच प्रकारची वाढ होऊ शकत नाही. याला आपण काय म्हणतो? छुपी बेकारी असं म्हणतो. या छुप्या बेकारीचं प्रमाण ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. या ग्रामीण अर्थव्यवस्थेचं शेवटचं एक वैशिष्ट्य आहे आणि ते म्हणजे ग्रामीण दारिद्र्य आणि विषमता. आताच आपण एक मुद्दा पाहिला आणि तो म्हणजे ग्रामीण भागामध्ये बेकारीचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये आहे. अर्थातच ज्या लोकांना काम करण्याची क्षमता आहे, काम करण्याची इच्छा आहे, परंतु काम प्राप्त होत नाही, कामाच्या संधी उपलब्ध न झाल्या कारणामुळं त्या संबंधित व्यक्तीला रोजगार प्राप्त झालेला नसल्यामुळं अशा लोकांचं उत्पन्न काय असणार आहे, उत्पन्न किती असणार आहे, हे तुमच्या सर्वांच्या लक्षामध्ये आलं असेल. अर्थातच बेकारीचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये असल्या कारणामुळं ग्रामीण दारिद्र्य मोठ्या प्रमाणामध्ये आहे. केवळ ग्रामीण दारिद्र्य हे ग्रामीण भागामध्ये दिसून येत नाही, तर ग्रामीण भागामध्ये आर्थिक विषमता ही तितकीच मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसून येते, पाहावयास मिळते. ग्रामीण भागामध्ये सुद्धा काही शेतकऱ्यांकडे शेती मोठ्या प्रमाणामध्ये आहे, शेतजमिनीची मालकी मोठ्या प्रमाणामध्ये आहे. म्हणजे धारण क्षेत्राचा जो काही आकार आहे तो काही शेतकऱ्याकडे मोठा आहे, तर काही शेतकऱ्याकडे धारण क्षेत्राचं आकारमान अतिशय लहान आहे. तर अनेक शेतकरी हे भूमिहीन आहेत. खरं शेतकरी म्हणताच येणार नाही, तर अनेक लोक भूमिहीन आहेत. यावरून तुमच्या सर्वांच्या लक्षामध्ये आलं असेल की ग्रामीण भागामध्ये आर्थिक विषमता ही मोठ्या प्रमाणात आहे. अशा प्रकारे आपण आजच्या लेक्चरमध्ये हरित क्रांती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये समजून घेतली. मित्रहो, आपण या ठिकाणी थांबूया. पुन्हा भेटूया नेक्स्ट लेक्चरला. धन्यवाद.